मला असेल आज आपण या ठिकाणी जो उन्हाळ झरा ह्या नावानं प्रसिद्ध असलेला आमचा हा शिवकालीन झरा जो बंद पडला होता तो आपल्या सर्व ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने साफसुथरा करून पुन्हा ग्रामस्थांच्या सेवेसाठी आपण स्वच्छ सुंदर झरा पुनर्जीवित केलेला आहे। त्या अनुषंगाने आज आपल्या ठिकाणी आपल्या गावचे हरिभक्त परमपूज्य शिवाजी बर्गे माऊली ते या ठिकाणी या झऱ्याच्या शेजारीच राहतात आणि त्या अनुषंगाने ते आज आपल्याला झऱ्याबद्दल थोडे 4 शब्द सांगत आहेत। अगदी तसं पाहायला गेलं तर हा उन्हाळी झरा म्हणून या वस्तीवरती प्रसिद्ध आहे। गेल्या काही शतकापासून म्हणण्यापेक्षा अगदी ब्रिटिशकालीन म्हणाल तरी काही हरकत नाही। हा उन्हाळी झरा याचं एक फार मोठं वैशिष्ट्य असं की हे आमच्या आजोबा पणजोबापासून या वस्तीत वरती हा झरा पूर्वीपासून अगदी स्वच्छ आणि सुंदर अशा प्रकारचा असलेला झरा आज माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत सदस्य माननीय सरपंच नाना आणि इतर कर्मचारी यांच्या अनुषंगानं आणि यांच्या सहकार्यानं हा झरा पुन्हा पुनरुज्जीवित केला गेला। कारण त्याच्यामध्ये खडे माती वाळू भरलेली होती, तर हा पुनरुज्जीवित करून पुन्हा तो वापरास आणण्यासाठी त्यांनी आज मोलाचं सहकार्य केलं। आणि याचं वैशिष्ट्य खास असं की ज्या दिवशी ज्या ऋतुमानामध्ये याचा पाण्याचा एक प्रकारे त्याचं थंडपणा किंवा उष्णपणा हा बदलत असतो। उन्हाळ्यामध्ये हा थंड असतो उन्हाळ्या दिवसात, आणि ज्या दिवशी थंडी असते त्या थंडीच्या मोसममध्ये हा झरा हा गरम असतो। हे याचं मोठं वैशिष्ट्य आहे। तरी याचं पुनरुज्जीवन करून खरोखरच मोठं सहकार्य ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। असंच माझी वसुंधरा अभियानांतर्गत आपण सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान ओढे नाले झरे विहिरी पाणवठे हे जर स्वच्छ केलं तर गावाला अजूनही काही कमतरता भासणार नाही आणि आपलं गाव खूप सुंदर होईल अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी।